नमस्कार मंडळी. तर आज सकाळची सगळी कामं आवरली आणि रानात आलो होतो कारण लसूण लावायचा होता. आणि इकडे डाळिंबीच्या बागेतच रान तयार केलं होतं. म्हणजे घराच्या शेजारी तर तसा तर दरवर्षी लसूण लावतो, पण काही कोंबड्या ठेवतच नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं इकडे बागेतच लावावा. आणि मग इथे रान वगैरे तयार केलं, सगळी ढेकळं वगैरे काढून घेतली आणि मग नंतर आम्ही दोघीजण लसूण लावत होतो. तसं तर दृष्टी पहिल्यांदाच लसूण लावत होती, तिला म्हणजे येतच नव्हता लसूण लावायला. आणि मग तिला सांगत सांगत असं लसूण लावायचं चालूच होतं आमचं. कधी व्हायचा लावून असा दमान लावून आ का व्हायचं बरं उठाय का आज. आणि ते ना ती दृष्टीची इच्छा खूप होते की तिला लसूण लावायचा होता. ह्याच्या आधी तिनं कधीच लावला नव्हता आणि लावताना बघितला पण दाखव कसं नव्हता. लावायचं. पण तिने आज लावला ना, खूप छान लावला होता लसूण. एकदम छान व्यवस्थित, म्हणजे जसा पाहिजे तसा लावला होता लसूण. आणि ते ना सगळा लसूण लावून झाला आणि मग घरी आलो. आणि घरी आले तर बघते तर काय ट्रॅक्टर आला होता आपले मका गहू पेरायला. तसं तर प्रत्येक शेतकऱ्याची धावपळ चालूच असेल, गहू हरभरे मका पेरायची. आणि मग इथे तेच आमच्या पण आपल्या पण रानात ट्रॅक्टर आला होता, मका पेरायची होती, गहू पेरायचं होता त्याच्यामुळे. आणि मग इकडे बघा मशीनमध्ये त्या नाही का मका ओतून घेतली, नंतर खत टाकला. पुरेल एवढा काय आणायला लागेल. 10-20 आहे. जे किसानचं आणलंय 1750. आणि लगेचच त्यांनी इकडं सुरू केलं मका पेरायला. आणि तुमची पण अशीच धावपळ उठली असेल, नक्की मला कमेंट करून सांगा. इथे काय मका वगैरे पेरून झाली आणि नंतर गहू पेरायचा होता. तर ही गव्हाची चकती आहे बरं का. मक्याची काढली आणि आता गव्हाची जोडायचे. तर इथे ना काय बरोबर. आणि ते गहू पण पेरून झाला आणि मग नंतर दंड सोडायचे होते. पूर्वी माहिती आहे का तुम्हाला, बैलांनी दंड सोडले जायचे. आता कोण तसं करत नाही. मग इथे ना ट्रॅक्टरनी सोडायचं चालू होतं. मग ह्यांनी तेच दाखवत होते कुठून कसा दंड सोडायचा आहे ते. म्हणजे तिरका नेला तर छान व्यवस्थित पाणी जातं ना, आणि मग एकदम सरळ नेला तर मग आपली जे सारे आहेत ते फुटून दुसऱ्या ह्याच्यात जातात. त्याच्यामुळे मग इथे आणि पूर्वी तुम्हाला माहिती आहे का हो, बैलाने म्हणजे धाम्यानं मका टाकायची. म्हणजे मी पण टाकले बरं का, लग्न झाल्यानंतर मी पहिल्यांदाच ते मका टाकताना बघितलं होतं. म्हणजे मी पण टाकू लागले ह्यांना मका धाम्यात. आणि ते लगेचच दंड वगैरे करून झाला, सारे वडून घेतले आणि मोटर चालू केली पाणी द्यायला. नाही लवकर दिलं तर आपले बी पिटाळतात ना, त्याच्यामुळे मग लवकरच पाणी द्यायचं होतं. आणि मग इथं मोटर लगेच चालू केली आणि मग ह्यांनी लागले दारे धरायला. काय झालं, जातंय की हे पहिलं दार धरायलाच येत नाही, ती चिखल लय होतोय. दाजींचा पायच आहे का तिथे. काय वरडलो तिथे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.